पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेटनं फुलटॉस बॉल ऑन साइडला स्लॉग हिट. पहिल्याच बॉलवर पहिला येतोय गगनचुंबी षटकार नितीन बापूंच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. भरतवंशीयांच्या माध्यमातून भूकंप संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचला तर एक माफ करा 11,111 रुपयांचं बक्षीस आहे. वस्ताद गणेश सध्या पानसर यांचे 5,555 रुपये. त्याचप्रमाणे संजयजी करंजवणे यांचे देखील 5,000 रुपये आहेत. पांडाभाऊ मराठे यांचे 2,000 रुपये आहेत. त्याचप्रमाणे तुषारभाऊ माझिरे यांचे 11,111 रुपये. अशी खूप सारी बक्षीस क्वार्टर फायनल जिंकून बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचला तर निश्चितच भूकंप संघासाठी असेल. जोराळ बॅटचा वापर, चांगलं क्षेत्ररक्षण, मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाचं डावीकडे सरकले आणि एका हाताने बॉल त्यांनी आतमध्ये ढकलला, जे खूप महत्त्वाचं असते. प्रत्येक वेळी तुम्ही बॉल कलेक्ट करू शकत नाही, पण जेव्हा तुम्ही कलेक्ट करू शकत नाही तर तो बॉल तुम्ही अडवू शकता आणि तेच करताना पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेले आहेत. गणेश साखरे जे कॅप्टन आहेत त्यांनी कॅप्टन्सी तर खूप चांगली निभावलेली आहे इतक्या वर्षांपासून आणि इतकं चांगलं अप टू डेट क्षेत्ररक्षण सुद्धा आपण त्यांचं पाहतोय. धावसंख्या झालेली आहे 7. स्ट्रायकिंगला फलंदाज असतील आता रुपेश गुजर. ऑन साइडला बॅट्सविंग तर तितकासा प्रॉमिसिंग नव्हता, थोडासा उशिरा हा स्ट्रोक खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील डीप मिड विकेटला, तोपर्यंत डबल कंप्लीट होणार आहे. प्रॉमिसिंग जोडी ही दिसून येते, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन जे गोलंदाजांना त्रस्त करत असते आणि आता त्याच गोष्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. इरफान बदल करतायत, परिवर्तन करतायत, जे खूप महत्त्वाचं असतं. परिवर्तन तुमच्याकडे असेल तर तुमची गोलंदाजी फलंदाजांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करते. फुललेंचा बॉल, क्लासिक ऑफ ड्राईव्ह, बॉल जाईल थेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. चौकार. सुद्धा एक चौकार मिळतोय स्वयंभू रामेश्वर क्रिकेट क्लब या संघाला. दोघांची चांगली पार्टनरशिप बनते. इरफान विकेटचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील आहे, पण आतापर्यंत फलंदाजांचा दबदबा या पहिल्या डावामध्ये, पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. यष्ट्यांना फुंकर घालून बॉल मागे गेलाय, थोडे त्रस्त दिसून आलेले आहेत यावेळेस रुपेश. जसा मी उल्लेख केला, इरफान यांच्याकडे परिवर्तन आहे, व्हेरिएशन आहे, ते व्हेरिएट करतायत प्रत्येक बॉलला, प्रत्येक बॉलच्या पिचिंगला. आणि यावेळेस धीम्या गतीने हा बॉल हाताळला होता, अगदी स्टंपच्या बाजूने बॉल यष्टिरक्षकाच्या दिशेने झपावला. डॉट बॉल आला, या डावातला पहिला शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला. धावसंख्या 13. बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला, बॅटची एज, बॉल मागे गलीतून बाहेर जाईल. थर्ड मॅनला प्रवास करतो, क्षेत्ररक्षक प्रयत्नशील आहे पण त्याचा प्रयत्न पडतोय कमी आणि मिळते 4 धावांच्या येतोय चौकार. सरपंच सन्माननीय उमेशजी आंग्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. तर असे सन्माननीय गणपतजी आंग्रे हे देखील त्यांच्या सोबत आहेत, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. स्वयंभू श्री रामेश्वर कर्णक हुकुम या आयोजन कमिटीच्या वतीनं तुर्तास पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 झाले. 17 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आता ते लय सापडलेली आहे दोन्ही फलंदाजांना आणि म्हणतात ना की फलंदाजाला लय सापडली तर गोलंदाजीचं भय नसतं आणि तीच निर्भय फलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली स्वयंभू रामेश्वर क्रिकेट संघ हुकुमच्या वतीनं. पण आता गोलंदाज बदललेला आहे आणि गोलंदाज बदलल्यानंतर स्ट्रॅटेजी सुद्धा बदलणार आहे. खरं तर या अगोदरचा हिंजवडी संघाने सामना जिंकलेला आहे, त्याचमुळे विजयी सुरुवात हिंजवडी क्रिकेट क्लब या संघाची पाहायला मिळते. पण त्यानंतर आता दुसरा सामना ते खेळते आहेत. हा सामना जिंकून टॉपला येण्याचा प्रयत्न असेल, पण हुकुम हा खुद्द आयोजक संघ आहे, त्याचमुळे प्रतिष्ठा जोपासण्यासाठी प्रयत्न देखील त्यांचा असेल. आणि पहिल्या षटकामध्ये तेच आक्रमक प्रयत्न आपण पाहिलेले आहेत. दोन्ही फलंदाज सक्रिय झालेले आहेत. पहिल्या चेंडूपासून ती फटक्यांची आतिषबाजी करण्याची पद्धत खूप चांगली पाहायला मिळाली. नवीन गोलंदाज साहिल बाबर ऑन साइडला, बाबरला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अफलातून षटकार.
नितीन बापूंसाठी बक्षीस आहेच, प्रत्येक षटकारासाठी 500. आतापर्यंत 2 षटकार नितीन बापूंनी खेचलेले आहेत आणि धावसंख्या पोहोचते आता स्वयंभू रामेश्वर क्रिकेट संघ भुकुमची बिनबाद 23 धावा. साहिल बाबर बॉलिंग ट्रॅकवर बोर्ड विकेटनं फुललेंचा बॉल होता, सरळ बॅट बॉलला भिरकावून दिला, स्टँड अँड डिलिव्हर टुवर्ड्स लॉंग ऑफ सिक्सर. 6 धावा. हॅलो चेक. 6 धावा मिळतात आणि धावसंख्या पोहोचते 29 या आकड्यावर. सन्माननीय सचिन दादा हगवणे यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. 2 तर आलेले आहेत. पुढच्या चेंडूवर षटकार आला तर सचिन तात्यांच्या वतीने मिळतील 1000 रुपये. नितीन बापूंना धावसंख्या 29 झाले. यावेळेस ऑन ड्राईव्ह एलिव्हेशन नाही मिळत आहे, बॉल पोहोचतोय लॉंग ऑनला, एक सिंगल मिळते, एका सिंगल धावफलक पोहोचतोय 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड. जबरदस्त फलंदाजी. पण आता हिंजवडी क्रिकेट क्लब ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे, भुकुम संघ खेळतोय तर धावांचं वादळ तर मैदानाच्या आतमध्ये येणारच आहे. पण त्या ठिकाणी बघा एक धुलीकणाचं वादळ सुद्धा मैदानाच्या बाजूला आहे आणि त्या ठिकाणी भुकुमच्या पॅव्हेलियन बॉक्सला अभिवादन मिळतंय वादळाचं. आज या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतीलच. आणि बघा आज काहीतरी वातावरण सुद्धा क्रिकेटलाच समर्थन देते असंच कुठेतरी जाणवते. थोडा वेळ सामना थांबलेला आहे. नैसर्गिक गोष्टी त्यांना आपण थांबवू शकत नाही. आणि आपण आता पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने वळूया. काय घडलंय ते प्रेक्षकांना कळू देऊया. हिंजवडी क्रिकेट क्लब या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं आणि प्रथम फलंदाजी करताना आतापर्यंत पहिल्या 9 चेंडूंमध्ये 30 धावा बनवलेल्या आहेत स्वयंभू रामेश्वर क्रिकेट संघ भुकुमने, ज्यामध्ये नितीन हगवणे यांचं योगदान 20 धावांचं आहे आणि रुपेश गुजर यांचं योगदान 10 धावांचं. आता संजय भालेराव सरांना देखील अभिवादन मिळते. या गोष्टी अनुभवाव्या लागतात आणि प्रत्येक मैदानामध्ये अशा गोष्टी घडतातच. आपण डोंगराळ भागामध्ये आहोत आणि अशा वेळेला जेव्हा आपण थोडा समुद्र सपाटीपासून उंच आहोत अशा वेळेला या गोष्टी तुम्हाला घडताना पाहायला मिळतीलच. तुर्तास आपण पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने जाऊया. स्ट्रायकिंग एंडला आता रुपेश आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅकवर साहिल बाबर. ड्राईव्ह करायचा आहे. हा खूप चांगला अप्रोच आहे. विकेट नाही मिळत आहे, ठीक आहे, मान्य करायला व समोरील फलंदाज अटॅकिंग मूडमध्ये आहेत, पण डॉट बॉलचा देखील पर्सेंटेज वाढवावा लागेल आणि तेच करण्यासाठी आता खूप वेळानंतर डॉट बॉल आलेला आहे साहिल बाबर यांच्या वतीनं. धावसंख्या 30. साहिल तयार. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून जेव्हा मिळते रुपेशला छोटीशी जागा तेव्हा रुपेशच्या फटक्यांना नसते मर्यादा. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. 4 चौकार. कराटे साहेबांचं आगमन. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. धावसंख्या 34. ऑन साइडला पुल केलाय एका हातात. हा झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर होता. बॉल पोहोचतोय काऊ कॉर्नरला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची संधी आणि ती संधी पूर्ण सुद्धा होणार आहे. 2 धावांची होते वाढ आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब या संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 36 धावा. 36 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं बक्षीस जे आहे आम्ही सन्माननीय राजाभाऊ हगवणे यांच्या वतीनं मला मिळालंय. सदस्य महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस. रोख रक्कम 1 लाख रुपये व भव्य चषक. तसेच द्वितीय क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 70,000 रुपये व भव्य चषक श्रीयुत महादेव अण्णा कोंडरे अध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. तसेच श्रीयुत दगडू काका करंजावणे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मुळशी. तसेच तृतीय क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 50,000 रुपये व भव्य चषक श्रीयुत पांडुरंग भाऊ मराठे माजी सरपंच भुकुम. तसेच श्रीयुत सतीश गुजर पोलीस पाटील भुकुम यांच्या वतीने पुरस्कृत झालेला आहे. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 40,000 रुपये व भव्य चषक ॲडव्होकेट आनंदजी माजिरे उद्योजक यांच्या वतीने पुरस्कृत झालेला आहे. 5व्या क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 30,000 रुपये व भव्य चषक श्रीयुत आकाशजी आंग्रे सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा यांच्या वतीने पुरस्कृत झालेला आहे.
6व्या क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम रुपये 25,000 रुपये व भव्य चषक शिवत कुणाल दादा भरतवंशी माजी सरपंच भुकुम यांच्या वतीने पुरस्कृत झालेला आहे. चला मॅच ऑन. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले 36. त्यामध्ये नितीन यांचं योगदान आहे 20 आणि रुपेश यांचं योगदान आहे 16. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील इरफान. पहिल्या षटकामध्ये इरफान थोडे खर्चिक राहिले पण त्यांनी स्वतःवरचा विश्वास तसाच जागृत ठेवलेला आहे. आय कॅन डू इट. फुल टॉस बॉल. त्या बॉलवर केलाय प्रहार. बॉलला घडवले टूर. काऊ कॉर्नरची बॉल जातोय खूप दूर. षटकार. साठी लागणारं टी शर्ट सौजन्य म्हणजे जवळपास 36 संघ असतील 37 संघ असतील त्याचं सौजन्य लाभलेलं आहे श्रीयुत गोविंददादा आंग्रे, संस्थापक अध्यक्ष सरखेल कान्होजी आंग्रे प्रतिष्ठान, तसेच सन्माननीय गणेशदादा पानसरे, सदस्य मुळशी तालुका कुस्तीगीर संघ. इरफान. फुलटॉस. जर आपण फुलटॉस द्याल तर झोपे सुद्धा नितीन बापू षटकार खेचतील. बॅक टू बॅक दुसरा येतोय लॉंग ऑन क्लिअर करताना. सिक्सर. तीन षटकार खेचले तर सन्माननीय संजयजी मराठे साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस. सन्माननीय सचिन ताते हगवणे यांचे 1000 रुपये. वस्ताद गणेश ताते पानसरे यांचे 1000 रुपये. पांडाभाऊ मराठे यांचे 1000 रुपये. प्रवीण हगवणे 1000 रुपये. जवळपास 5 ते 6000 रुपये. आणि या दरम्यान नितीन बापू हगवणे इज द मॅन फ्रॉम भुकून. थांबायचं नाव घेत नाहीये. लागोपाठच्या 3 चेंडूवरती खेळलेत 3 षटकार. थांबीन मी. आता सर्व मान्यवरांच्या खिशामध्ये हात गेलेले आहेत आणि आता खिशातून हात घेऊन आता पैशांची गड्डी आमच्या समालोचन कक्षामध्ये नितीन बापूंसाठी असणार आहेत. लगातार 3 षटकार. क्या बात आहे नितीन बापू. जिंकलत आपण. प्रथम फलंदाजी तुम्हाला मिळाली असंच मी म्हणेन. हिंजवाडी क्रिकेट क्लब संघाने तुम्हाला दिली आणि आतापर्यंत धावसंख्या पोहोचलेली आहे 54ची. बिनबाद 54. चांगली पार्टनरशिप. विकेटचा शोध इरफान घेण्याचा प्रयत्न करतोय पण या ठिकाणी प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. मैदान कुठलंही असो नाव फक्त माझंच चालते. नाव लक्षात ठेवा नितीन बापू. थँक्यू डीजे. गणेशदादा पानसरे यांच्याकडून 5000 रुपये 6 षटकारांसाठी. विशालप्पा हगवणे यांच्याकडून 5000 रुपये 6 षटकारांसाठी. सचिन ताते हगवणे यांच्याकडून 5000 6 षटकारांसाठी. त्यापैकी 4 आलेत. हा 5वा आला. जब तक तोडेगा नहीं तब तक छोडेगा नहीं. 5 बॉल 5 षटकार. सचिन बापू आता या ठिकाणी खिशात हात घालतील. गणेश आता खिशात हात घालतील. 1 षटकार बाकी आहे. पाहुण्यांनो खिशात हात घालण्यासाठी तयार राहा कारण या स्पर्धेतली फास्टेस्ट 50 10 चेंडू 50 धावा. फलंदाज नितीन बापू हगवणे. शेवटचा बॉल असेल. चांगला बॉल इरफानचा. जे अगोदर करायचं होतं ब्लॉक होल डिलिव्हरी यॉर्कर लेन शेवटच्या बॉलवर ते केलंय. शेवटचा बॉल डॉट आलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले 66 रन्स ऑन बोर्ड. हिंजवडी क्रिकेट क्लब या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं पण गोलंदाजी करताना थोडासा अजून अभ्यास आवश्यक आहे. जेव्हा आपण योगेशजी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळतो आपल्याला माहिती आहे की प्रतिस्पर्धी संघामध्ये कुठले स्ट्रॉंग बॅटर्स आहेत त्यांना आपल्याला कसं फेस करायचं आहे तर तुम्हाला स्ट्रॅटेजी बदलावी लागते. कॅश आली इकडे आमच्याकडे कॅश पोहोचलेली आहे. चला आपण ती लिहून घेऊया. स्वप्नील आमच्याकडे आमचे प्रतिनिधी आहेत. सर्व रकमा कोणी किती दिलेले आहेत ते लिहून ठेवतील आणि आपण ती नावं जाहीर करणार आहोत सर्व पाहुण्यांची कारण आपल्या आवडत्या खेळाडूने चांगला खेळ खेळलात. बघा सर्व पाहुण्यांचे पैसे जमा झालेले आहेत. आपण भुकुम नगरीमध्ये आहोत. आर्थिक दृष्ट्या आम्ही सक्षम आहोत. त्यात कुठलंच दुमत नाहीये. आणि जशी आपण माहिती घेतलेली आहे कालच्या संध्याकाळी आपण दादोंवर जे बक्षीस लावलं होतं जी रक्कम 30,000 वर पोहोचली होती सेकंड इनिंग मध्ये पुन्हा एकदा ती आपण चर्चा करणार आहोत. तुर्तास आपण राहूया पहिल्या डावामध्ये. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. हिंजवडी क्रिकेट क्लब या संघाला 12 चेंडूमध्ये परत येण्याची संधी मिळणार आहे. असं नाही की संधी हातातून निसटलेली आहे कारण पहिल्या 3 षटकांवर प्राबल्य फलंदाजांचं पाहायला मिळालं पण आता गोलंदाजांना सुद्धा आपल्या संघात
त्यासाठी आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या गावाच्या अभिमानासाठी धावून यावं लागेल. त्यासाठी पाहूया हिंजवडी क्रिकेट क्लब कडून कोण येतोय. तर 10 चेंडूत 50 धावा. मग नंतर मी अनाउन्समेंट केली होती की फास्टेस्ट 50 झालेली आहे. बापूंची फास्टेस्ट 50 झाले. सन्माननीय निलेशजी सुतार साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचा मी मनस्वी स्वागत करतोय. सन्माननीय नितेशजी सुतार, आपण सहर्ष स्वागत आहे. चला मॅच ऑन. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत 4थ्या क्रमांकाच्या षटकासाठी हिंजवडी क्रिकेट क्लब कडून यश गायकवाड. यश गायकवाड, आता बघा या ठिकाणी पहिले 3 षटकामध्ये काय झाले त्या गोष्टीचा विचार न करता पुढच्या 2 षटकामध्ये आपण काय करू शकणार आहोत त्यासाठी विचारात राहावं लागणार आहे. पाहूया ते प्रयत्न सुरुवातीच्या काही चेंडूंवर पाहायला मिळतात की यशच्या वतीनं स्ट्रायकिंग एंडला रुपेश. यावेळेस ऑन साइडला खेळायचं होतं. विकेटचा शोध, बॅटची एज, कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. या ठिकाणी मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला लकी ड्रॉचे कुपन्स दिले जात आहेत. ज्यांना कोणाला लकी ड्रॉचे कुपन्स काढायचे आहेत त्या ठिकाणी संपर्क साधा आणि आपापले कुपन्स ताब्यात घ्या. आपली नावनोंद निश्चित करा. धन्यवाद. नवीन फलंदाज भरत माजिरे मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील स्ट्रायकिंग एंडला. पण चांगला खेळ पाहायला मिळालेला आतापर्यंत स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम या संघाचा. आडवे पडणे करायचा प्रयत्न होता. बॅटची बॉटम एज घेऊन यष्टिरक्षकाच्या हातात विसावला आणि म्हणतात ना की परिस्थिती मनासारखी नसते, मनासारखी बनवावी लागते आणि त्यासाठी गोलंदाज यश गायकवाड आला आणि पहिल्याच चेंडूवर त्यांना विकेट मिळाला. आणि जी एक पार्टनरशिप डोकेदुखी ठरत होती त्या पार्टनरशिपला ब्रेक करण्याचं काम पहिल्याच चेंडूवर यशने केलंय. नावाप्रमाणे यशस्वी झालेलं आहे. 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असणार आहेत भरत माजिरे. यावेळेस बघा पंच केले बॉलला क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑफ कॉल मिस्टेक. हो, या ठिकाणी फलंदाज बाद होणार आहेत. आवश्यकता होती का स्ट्राईक सोडण्याची, पण ते बाद झालेत. अर्धशतक पूर्ण जरूर झालंय नितीन बापूंचं, पण दुर्दैवीरित्या धावचेच्या स्वरूपात ते होत आहेत बाद. की त्या ठिकाणी नितीन बापूंनी पूर्णतः क्रीज सोडली होती. कॉल नव्हता खरं तर माजिरींचा, पण क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा धाव घ्यायची असते तो कोणाला दोघांना ती तयारी दर्शवायची असते की तुम्हाला धाव हवी आहे किंवा नको आहे, पण ती पाहायला मिळालं नाही आणि त्यामुळे बॅक टू बॅक धक्के बसत चाललेले आहेत. आता स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट संघ भुकुमला आता दोन्ही फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये असतील आणि या षटकामध्ये यश गायकवाड यांची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. जसं मी उल्लेख केला की प्रत्येक षटक वेगळ्या दर्जाचं असतं, वेगळ्या स्थितीचं असतं, वेगळ्या योजनेचं असते. या ठिकाणी यशची योजना कामी आली. ॲडव्होकेट मिलिंद भाऊ सनस यांच्या माध्यमातून लागोपाठचे 3 षटकारासाठी बक्षीस आहे. भरत आबा माजिरे यांनी किंवा दुसऱ्या बाजूने नवीन फलंदाजांनी लागोपाठचे जर 3 षटकार खेळले तर 1000 रुपयांचं बक्षीस. किरण मराठे नॉन स्ट्रायकिंग एंडला, यश गायकवाड